चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला डेफिनाइट इंटिग्रेशन मधला क्वेश्चन पाहूया। 4 मार्काला क्वेश्चन विचारते का दिलाय ध्यान से देखो, ठीक आहे की आपल्याला दिला π/4 to 0 log 1 plus tan x dx is equal to शो करायचा का की दिस इक्वल्स टू π/8 is equal to log 2 हे आपल्याला शो करायचं, ठीक आहे। ते काम करता लिहित आपण लेट LHS का दिलाय LHS दिला आपल्याला π/4 to 0 आणि log 1 plus tan x, ठीक आहे, आणि dx हा वाला पार्ट आपल्याला दिला, ठीक आहे, इथपर्यंत क्लियर। आता एक काम करता सुनो मेरी बात, ठीक आहे। एक काम करता मी याच्यामध्ये फिलहाल के लिए तर माझ्याकडे काही लॉगचा फॉर्म्युला नाही, ठीक आहे। मी एक काम करून घेतो एक प्रॉपर्टी यूज करता की तुम्हाला माहित आहे एक प्रॉपर्टी मी यूज करण्याची कोशिश करता की काय का इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स प्रॉपर्टी आहे, समजलं ना, 0 to a, ठीक आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट एक प्रॉपर्टी आहे 0 to a एफ ऑफ एक्स का होते याला एफ ऑफ a माइनस एक्स डीएक्स इंटिग्रेशन 0 to a हे वाली प्रॉपर्टी है, ठीक है, x माइनस है, ठीक है, इथपर्यंत क्लियर, ठीक है, ओके, हे वाली प्रॉपर्टी है, ठीक है, ध्यान से देखो इथपर्यंत क्लियर। तर या वाल्या प्रॉपर्टीचा मी यूज करता ध्यान से देखो का इकडे ऐक इथं का होईल इंटिग्रेशन ऑफ π/4 to 0 आणि इथं काय करता लॉग जसा आहे तसा ठेवा आणि इथं होईल 1 प्लस, ध्यान से देखो इथे थोडासा मोठा ब्रॅकेट लावतो, ठीक आहे, का होईल टॅन इकडे ए कोण आहे ध्यान से देखो तो कंपेयर करा, ए कोण आहे π/4 ते π/4 माइनस एक्स हे वाली प्रॉपर्टी लावलो dx, समजलं ना, आणि ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे, काय केलं समजलं ना, हे वाली प्रॉपर्टी येथे लावलो कारण इथं एक्स कोण आहे एक्स हा स्टार, ठीक आहे, पटलं, ओके। त्यानंतर ए कोण आहे π/4 हे वाली प्रॉपर्टी अप्लाय केली। आता काय होईल π/4 जो का तो ठेवा 0, ठीक आहे, लॉग आता अंदर का होईल 1 प्लस तुम्हाला एक फॉर्म्युला दिसता याच्यामध्ये चेक करून घ्या कोणता फॉर्म्युला ठीक आहे, इकडे एक लाईन वाटल्यास मारून देतो, ठीक आहे, इकडे घुसखोरी नाही केला पाहिजे टॅन मान के चलो हा ए आहे आणि मायनस बी आहे, हा ए मायनस बी, तर टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय राहते टॅन ए मायनस टॅन बी फॉर्म्युला तर माहित पाहिजे, ठीक आहे, डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, पटलं ना, म्हणजे इथं जर मायनस असेल तर पहिलं मायनस आणि इथं जर प्लस असता तर इथं प्लस इथं मायनस, ठीक आहे, इथपर्यंत क्लियर आहे, ओके। तर चला मायनस वाला फॉर्म्युला आपण पाहता का होईल ओके, बिलकुल फॉर्म्युला आपला होईल का होईल की टॅन ए म्हणजे कोण π/4 हा ए ना आणि हा बी, ठीक आहे, थोडी तरी केली ए मायनस बी ना, टॅन ए मायनस टॅन बी, ठीक आहे, डिवाइडेड बाय का होईल 1 प्लस टॅन ए ए म्हणजे कोण π/4 इंटू टॅन बी, क्लियर आहे इथपर्यंत। आता काय होईल हा जो π/4 आहे जो का तो ठेवा, ठीक आहे, 0 to π/4 आणि लॉग जसा आहे तसा इथं काय होईल 1 प्लस, ध्यान से देखो, ठीक है, 1 प्लस इकडे काय होईल टॅन π/4 जो का तो नाही π/4 एक मिनिट जो का तो नाही, आपल्याला माहित आहे की टॅन π/4 जो राहते ना म्हणजे 45 तो 1 राहते, ओके, जे माहित आहे ते घुसाडा, तर इथं येईल 1 मायनस टॅन एक्स आपल्याला नाही माहित असं जो का तो डिवाइडेड बाय इथं 1 आणि कोणाकोणाला एवढा समजायचा इथं टॅन π/4 म्हणजे 1 ना, म्हणजे सर टॅन एक्स राहिला कारण टॅन π/4 म्हणजे 1 ना, आता 1 ले लिहा नाही तर नको लिहा, पटलं ना, ओके, तर टॅन एक्स आला असं समजा। आता 0 to π/4 जो का तो, ठीक आहे, लॉग जसा आहे तसं इकडे ध्यान से देखो हा लंगडा आहे ना चेक करा 1 आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय होईल 1 इंटू दिस, तर दिस हाच होते टॅन एक्स, ठीक आहे, 1 इंटू 1 प्लस टॅन एक्स 1 प्लस टॅन एक्स, ठीक आहे, आणि हा जो आहे हा जो वरचा पार्ट आहे 1 मायनस टॅन एक्स हा जसाच्या तसा आणि डिवाइडेड बाय दोघांचे बाप सेम, ठीक आहे, हा वाला समजता एलसीएम टॅन एक्स जसा तसा, ओके मित्रांनो समजलं असेल, ठीक आहे, 1 प्लस टॅन एक्स जसा तसा। आता आपण प्यार से देखो की टॅन एक्स उडल कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, ठीक आहे, ओके, बढ़िया। आता एक काम करतो एवढा भाग मी मिटवून घेतो, ठीक आहे मित्र, चला आता नेक्स्ट भाग काय त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो काय हा जो राहील हा ध्यान से देखो इथं राहील 0 to π/4 नो प्रॉब्लेम, ठीक आहे, काही विषयच नाही, ठीक आहे, इथपर्यंत क्लियर, ओके। आता एक काम करता 0 to π/4 आला इथं मी काय करता आता लॉग जसा आहे तसा ठेवा लॉग, ठीक आहे, आणि ब्रॅकेट मध्ये काय होईल 1 प्लस 1 2 ना, प्यार से लिहा 2 आणि अंदर राहील 1 प्लस टॅन एक्स आणि dx, ठीक आहे, dx मी लिहित नव्हतं, dx लिहून टाका, आठवण नव्हती, ठीक आहे, dx लिहित जा, ठीक आहे, डिफरन्शिएट चालू सॉरी इंटिग्रेशन चालू आहे। आता ध्यान से देखो का होईल याच्यामध्ये की सर मला एक नजारा दिसता की सर लॉग जो आहे ना लॉग सुन, ठीक आहे, लॉग
लॉग आहे आणि मानून चालू की सर हा लॉग आहे आणि हा ए आहे आणि खाली बी आहे, म्हणजेच लॉग ए बाय बी ची प्रॉपर्टी मला हलका वाटत आहे. ठीक आहे, आणि ते आहेच. ठीक आहे, कारण पहा लॉग ए बाय बी तर फॉर्म्युला राहते लॉग ए मायनस लॉग बी. ओ नाईस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, ते एक काम करतो आपण, इथं पहा पाय बाय 4 जसा आहे तसा आणि 0 आहे तसा आहे तसा. आता पहा काय म्हटलं होतं की लॉग ए बाय बी, तर लॉग ए मायनस लॉग ए माइनस लॉग आता बी का 1 प्लस टॅन एक्स. ठीक आहे, टॅन एक्स आणि एक काम करता पूरा कराई डीएक्स. ठीक आहे, बहुत ही बढ़िया. ठीक आहे, ओके. आता एक काम करतो इंटिग्रेशन सेपरेट मारतो. काय होईल पहा की पाय बाय 4 टू 0 अरे लॉग 2 ले इंटिग्रेशन. ठीक आहे, पटलं ना, इंटिग्रेट सेपरेट मारतो. मायनस जसा आहे तसा इंटिग्रेशन ऑफ काय होईल पाय बाय 4 टू 0 आणि ते लॉग 1 प्लस टॅन एक्स आणि एक गोष्ट राहिली पहा तो डीएक्स लिहायचा विसरत आहोत. ठीक आहे, इथं लिहून टाका प्यार से डीएक्स मायनस इथं सुद्धा डीएक्स. क्लिअर आहे. पण आता हा जो भाग आहे हा मी मिटवतो. ठीक आहे, ओके. आणि आपण काय करत आलो होतो पहा इकडे सॉल्व्ह करत होता म्हणजे इक्वल्स टू चा साइन आहेच. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता या लॉग 2 ला मी बाहेर काढतो. लॉग 2 बाहेर निघाला. लॉग 2 इज अ कॉन्स्टंट. येथे पाय बाय 4 टू 0 आणि इथं 1 डीएक्स. अरे जेव्हा लॉग 2 गेला काराला घुंगरू 1 असला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता मायनस जसा आहे तसा आता पा सुनो मेरी बात. हा जसा आहे तसा. ठीक, पण सर याच्याकडे पाहून कुछ तो बात आहे या बरोबर आहे. याच्याकडे पाहून काही तर वाटत नाही. ठीक आहे, 0 टू पाय बाय 4 लॉग 1 प्लस टॅन एक्स असा नजर. अरे सर येतच था म्हणजे याला तुम्ही सुरुवातीला आय मानले होते मैदान सुरुवातीला आय. ठीक आहे, पटलं ना, आय राहते ना, तर सर मी इथं आय ठेवू शकतो. ओ नाईस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. मग इकडे पण आय होता कारण सुरुवातीला आय मानलं ना. मग एक काम करतो या आईकडे हे वाली आई घेऊन येतो. ठीक आहे, आय. ठीक आहे, पटलं ना, इथपर्यंत क्लिअर आहे. मग इथे काय राहील लॉग 2 आणि पाय बाय 4 म्हणजे 0 टू पाय बाय 4 आणि 1 डीएक्स आणि इकडे मी 2i केलो आणि लगे हात मध्ये आता इंटिग्रेट करता पहा की लॉग 2 जसा आहे तसा. आता तुम्हालाही माहित आहे की इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स जर राहिला तर एक्स होते. हे गोष्ट तुम्हालाही माहित आहे. आता 1 डीएक्स का होईल एक्स होईल. ठीक आहे, आणि काय होईल पहा पाय बाय 4. ठीक आहे, टू 0. क्लिअर आहे इथपर्यंत. चला या कोपच्यात येता पहा आता काय होईल की 2i जसा आहे तसाच ठेवा 2i. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता लॉग 2 जसा आहे तसा ठेवा. ठीक आहे, आणि इकडे पाहता एक्स चा अप्पर मायनस लोअर ना. ठीक आहे, ते काय होईल पहा पाय बाय 4 मायनस 0. का केलं पहा अप्पर मायनस 0. ठीक आहे, प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आता येईल लॉग 2 आणि इथे येईल पाहता पाय बाय 4 मायनस 0 पाय बाय 4. ठीक आहे, ओके. आणि 2 आहे. एक काम करतो पाय बाय 4 ला पहिले लिहिता लॉग 2 नंतर चालेल ना. आणि 2 आहे. आता एक काम करता आय इज इक्वल टू हा जो 2 मल्टिप्लाय आहे ना हा इकडे येऊन डिवाइड ना होईल का 4 टू जाईल. पहा चेक करा हा डिवाइड ना होईल का 4 टू जाईल आणि लॉग 2 आणि हाच तर नजारा पाहायचा होता सर आपल्याला. ठीक आहे, हाच तर प्रूफ करायचा होता मेरे अजीज दोस्तो. ओके, आणि अशा प्रकारे प्रूफ झाला. ठीक आहे, आणि आपल्याला 4 मार्क भेटले. ठीक आहे, तर बहुत ही प्यारा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.